वैदिक संस्कृतीमध्ये गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा व दिवाळी हे 3.5 मुहूर्त आहेत. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ करता येतो. नक्षत्र शुभ असो की अशुभ असो याचा कोणताही परिणाम होत नाही. या दिवशी भद्रा असले तरी नवीन कार्याची सुरुवात करता येते. अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांची विविध विधिवत आराधना करण्यात येते. पूर्वजामध्ये एखादा अतृप्त आत्मा असला तर पितराच्या पूजनाने त्याला सद्गती प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी आई वडिलांचे फोटो योग्य आसनावर ठेवून त्यांची मनोभावे चंदन, गुलाल, अगरबत्ती, धूप लावून पूजा करतात. फोटोच्या पुढे मातीच्या पाण्याचे भरलेला करा ठेवून आसनाच्या चोबाजूला सुबक रांगोळी काढून व 2 पितरांना आमंत्रण देऊन तो करा त्यांच्या हातावर ठेवून पितरांना कृष्ण परमात्मा समजून त्याची पूजा अर्चा केली जाते. तसेच नातेवाईक पितरांचे चरणपूजन करतात. मोहाच्या पानाच्या 5 पात्रावळी जेवणासाठी लावतात. एक वडिलांकरता, दुसरी आईकरता, पितरांसाठी 2 व 1 घरमालकासाठी असते. जेवणामध्ये पुरणपोळी, सार, खीर, कढी, आमरस, पापड, सांडई, कुरडई, करंजी, भजे, कुरुडा, वडा, वळलेले लाडू, पुरी इत्यादी पदार्थांचा जेवणामध्ये समावेश असतो. प्रथम धूप पात्रामध्ये राळ टाकून पूर्वजांच्या फोटो पुढे ठेवतात. चंदनाचा गंध फोटो आणि पितराला लावतात. धूप पात्रामध्ये तूप व गुळाचा भोग अर्पण करतात. पितर व जेवताना इतर व्यक्तींना जेवणातील सर्व पदार्थांचा गोघास काढण्याची प्रथा पूर्वपार चालत आलेली आहे. घरमालक आईवडिलांच्या फोटोचे आणि पितरांचे दर्शन घेतात. त्यांचा आशीर्वाद घेतात. जेवणानंतर सर्वांना तांबूल पान खाण्यास देतात. शेवटी फोटोपुढे ठेवलेले नैवेद्य व काढलेला गोघास गाईला खाण्यास देऊन गायीची पूजा अर्चा केली जाते. याप्रमाणे पूर्वजांचे स्मरण करणे व त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी येण्यासाठी त्यांची अशा प्रकारे विधिवत पूजा व स्मरण केले जाते. हिंदू धर्माप्रमाणेच जैन धर्मात सुद्धा अक्षय तृतीयेला महत्त्वाचे स्थान आहे. जैन धर्मात हा दिवस अर्पण दिवस म्हणून साजरा केला जातो. वास्तविक जैन लोक हा सण तीर्थकार आदिनाथांच्या संबंधित मानतात. असे मानले जाते की भगवान आदिनाथांनीच समाजाला दानाचे महत्त्व सर्वप्रथम समजावून सांगितले. म्हणूनच या दिवशी जैन लोक अन्न, ज्ञान आणि औषधाचे दान करतात. जैन ग्रंथामध्ये असे वर्णन आहे की भगवान आदिनाथांनी स्वतः आपल्या राज्य कर्तव्याचा त्याग करून वनात तपश्चर्या केली. ते 6 महिने ध्यानात मग्न राहिले. यानंतर भगवान आदिनाथांनी समाजाला दानाचे महत्त्व शिकवण्याचा निर्णय घेतला. 6 महिन्यानंतर ते ध्यानातून उठले आणि शहराकडे निघाले. त्यावेळेस लोकांनी त्यांना सोने, चांदी, रत्ने आणि दागिन्यांची भेट दिली. तथापि कोणीही त्यांना अन्न दिले नाही, कारण जैन तीर्थकर मौन बाळगून भीक मागत असत आणि लोकांना त्यांच्या गरजा समजू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांना जवळजवळ वर्षभर उपाशी राहावे लागले. मग एके दिवशी ते ऋषी हस्तिनापूर नावाच्या शहरात आले. तेथे राजा श्रेयांसने त्यांना उसाचा रस दिला. असे मानले जाते की तो अक्षय तृतीयेचा दिवस होता. उसाला इक्षु असेही म्हणतात. म्हणूनच जैन धर्मात ही तारीख इक्षु तृतीया म्हणून सुद्धा साजरी केली जाते. अशा प्रकारे हिंदू आणि जैन
धर्मासाठी हा अक्षय तृतीया हा एक उत्तम सण आहे असे म्हणता येईल. धन्यवाद.